पुजण्याचे साहित्य असेल, असे अनेक जीवनावश्यक वस्तू ते 25 वर्षापासून या ठिकाणी या परिसरात वाटत आहेत आणि तोच वारसा पुढे त्यांच्या गेल्यानंतर, हैदर काकांच्या गेल्यानंतर या ठिकाणी नूरभाई आणि त्यांचे संपूर्ण परिवार या ठिकाणी राबवतोय। खरोखर मनापासून त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो की यापुढेही देखील आपण हा वारसा असं चालत ठेवावा। आणि आजच्या या अभिष्टिसिद्धी सोहळ्यानिमित्त नूरभाई यांना माझ्यातर्फे, माझ्या परिवारातर्फे, माझ्या मतदारसंघातर्फे खूप खूप त्यांचं वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। आणि दोघंही नूरभाई आणि माझ्या वहिनी महोदया यांना माझ्यातर्फे, माझ्या परिवारातर्फे देखील त्यांना लग्नाच्या वाढदिवसानिमित्त खूप शुभेच्छा देतो। अतिशय ब्युटिफुल आणि रिस्पेक्टेबल असं कपल आहे ते, त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो। धन्यवाद। तर या ठिकाणी सर्वात प्रथम नूरभाई हैदर काकांचा परिवार आहे, हा परिवार राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक आहे, हे महत्वाचं आहे। आणि एवढंच नाही तर या ठिकाणी आपण सर्व त्यांना सांगितलं, या ठिकाणी 25 वर्षापासून हा ट्रस्ट आहे, त्याचाही रौप्य महोत्सव आहे। त्या रौप्य महोत्सवाच्या निमित्तानं गोरगरिबांना, गरजू माणसाला मदत करण्याचं काम सातत्यानं हा परिवार करतोय। हे करत असताना नुसतं परिवाराने यांना मदत करायचं काम नाही, त्यांच्या संकल्पनेतून जो या ठिकाणी कार्यक्रम सुरू आहे तो कार्यक्रम याही वर्षी आमच्या नूरभाई आणि पेयभाई दोघांनी मिळून या ठिकाणी आयोजित केला। मला मनापासून आनंद वाटला आणि मी त्यांना सांगितलं की मी कुठल्याही परिस्थितीमध्ये या कार्यक्रमाला येणार आहे। खरं म्हणजे मला वेळ नव्हता, जमतही नव्हतं, कालच निवडणुका सुरू झाल्या, आता आमची आज एका व्यासपीठावर उद्या माहित नाही आमचं काय होतं घडलेलं आहे, तोच त्याग आपल्याला भविष्यकाळामध्ये पुढे न्यायचा आहे। त्यामुळे एक चांगला सुरू ठेवलेला उपक्रम पुढे सुरू राहील आणि दानिश पण हा परिवार हा पुढे नेईल असे मला त्याला खात्री आहे। तू जरी आता तरुण असला तरी तू आता वडिलांच्या पायावर पाय ठेव आणि त्यांनी त्यांच्या वडिलांच्या पायावर पाय ठेवून या ठिकाणी हा कार्यक्रम दरवर्षी ठेवा। जमलं तर पुढच्या वर्षी मी पुन्हा हजर होईल, कारण मला सुद्धा यायला आवडेल। अशा प्रकारचे दानशूर जर आपण काम कोणी करणार असेल तर त्याच्या पाठीमागे सरकार हे खंबीरपणे उभं राहील, सरकार हे निश्चितपणे त्या माणसाच्या आधार देईल, अशा प्रकारचे विचार मी मानतो। पुन्हा एकदा लग्नाच्या आणि वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि आमच्या आदिवासी बांधवांबरोबर तुमच्याबरोबर आम्हालाही दिवाळी साजरी करता आली याचा मनापासून आनंद व्यक्त करून थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। दिवाळी साजरी करत आलो, हा वाढदिवस म्हणजे फक्त एक निमित्त आहे माझं, पण महत्वाचं म्हणजे मी यांच्या सोबत आणि हे माझ्या परिवारासारखे हे सर्व लोक बरं का साहेब, हे लोक सर्व माझ्यासाठी कधी मी यांना हाक मारली तर ते रात्री बेरात्री उभे राहतात। मला काही इथं काही इलेक्शन लढायचं नाहीये किंवा काही नाही, पण ते आमचं एक 25 वर्षामध्ये इतकं आमचं याच्यामध्ये एक प्रेम झालेलं आहे, ते बिचारे माझ्यासाठी कधीही उभे राहतात। त्याच्यामुळे मी खास यांच्यासाठी इथं येतो माझे मित्रांना घेऊन आणि आम्ही एक दिवस अगोदर येऊन त्यांच्यासाठी हे सर्व करतो आणि मी त्यांच्यावर काही उपकार करत नाही, हे माझं एक कर्तव्य म्हणून मी समजतो आणि मी एक दिवाळी साजरी करतो त्यांच्यासोबत। माझं बर्थडे म्हणजे वाढदिवस म्हणजे हे फक्त निमित्त आहे, तरी माझी सर्वांना विनंती आहे की हे याला वाढदिवसाला एवढं महत्व नका देऊ। हा जो उपक्रम आहे त्याला आदिवासी बांधवांमध्ये दिवाळी साजरी करणं त्याला जास्त महत्व आहे। धन्यवाद।